नव्याने सापडल्यात ना, तुम्ही सापडिल्या. बोला साहेब. बरं साहेब, आपण स्पीकरवर आहात. बोल. दिलं पाणी सोडून तुम्ही काय म्हणलं ते काय बोलत नाही आता हॅलो. हा हा साहेब बोला. पुन्हा 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 सांगा. जुना रेकॉर्ड. अशा ह्या नोंदी ज्या कागदपत्रांमध्ये होत्या, अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली. जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, अनेक वेगवेगळ्या रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात. प्रेमी म्हणून सातबाराच्या उतरले किंवा तुमचे खासदार पत्र आहे, शिषपत्र आहे, अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू आणि त्याच्यामध्ये काय नोंदी असतील मराठा नोंदी, तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करू. या जुन्या नोंदी तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या आणि त्या लोकांना आता अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदी पत्रामध्ये माझी कोणती मराठा नोंद आहे ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हतं. तुम्ही शोधून दिली. ती आता त्यांना उपलब्ध झाली. 58 लाख नोंदी शोधून काढल्यात तुम्ही अशा. असे अनेक कागदपत्र म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते, त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले आणि त्या दस्तऐवजांमधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईट वरती आणलेल्या, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी वेबसाईटवरून घे, त्याचा उतारा त्याला मिळतो, त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळून जातात. ओके, धन्यवाद साहेब. धन्यवाद. झालं मला क्लिअर. मला काय पाहिजे होतं. हा ठीक आहे सर. मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा, 1972 लिहा, तुम्हाला काय लिहितात मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्यात. तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप हे सगळं खोटं. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने म्हणा जुन्यात कशाला आणले त्याने नवीन 58 सांगितलं ना. आतापर्यंत काय दाखले दिले की काही धरण्यास होण्यापेक्षा आतापर्यंत काय करायचं आम्हाला मला बॅकग्राऊंड माहित पाहिजे. हे तर ठीक आहे, याची कार्यवाही सुरू ठेवली त्याने दोषांतर दिले. 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्यात. जुन्याच होत्या पण जसं की आमची नोंद आहे पण आम्हाला माहित नव्हती, त्यांनी शोधून काढला. बरोबर. आणि आपल्या हैदराबाद दिल्लीच्या नाहीये इथं कागदात तसं म्हणणं नाहीये. कागदात तसं म्हणणं नाहीये. कागद आपल्याला काय करावं लागेल? 58 लाख नोंदी आपल्याला मिळाली. हा त्याचे प्रमाणपत्र देऊन टाक. त्याची प्रमाणपत्र Yes. दिली आहेत ती दिली आहेत, ती नाही दिली त्यांनी करावे. हा बरोबर. एकदम सोपं आहे. तसंच सोप्या तेच पद्धतीने म्हणतोय मी. हो तेच दिला पाहिजे, या पद्धतीने दिला पाहिजे. जिल्हा हा. नोंदणी आहे, जिल्हा ही जिल्हा नोंद जिल्हा नोंद तेव्हा मला मंगल प्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांची मुंबईत दिली. साहेब आपण आता याला साहेब आपण याला सोप्या पद्धतीने करूया. आणि ही कशाला 58 करताय? लाख नोंदींची यादी यांच्याकडे आहे. नको दादा ऐका ना, बरोबर. तो विषय आपण बाजूला ठेवू. त्याचा ते बाजू- समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्या पोचून इथं मी सोपं करतो आता हे बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आहेत, त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिले देऊन टाका. राहिलेले देऊन टाक. बस. तुम्हाला जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे, हार्ड डिस्क दिली नाही दिली. आहे, नाही म्हणजे ती देणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्गेट करून देतो. त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला सांगतो. 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817, 58,26,869 जे आहे ते अपलोड झाले. बरोबर. बरीच व्हायच्यात म्हणजे त्यामध्ये किती
जास्तीत जास्त एक 7-8 हजार 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र 14,31,634 बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा तो आता विषय आहे. बरोबर 14 लाखांना मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 17,17 नामंजूरची संख्या आहे 5,000. आता आपल्या याच्यामध्ये काय की 58 लाखामध्ये उरलेले जे आहे त्यांना प्रमाणपत्र द्यायचे. 14 लाख सोडायची. 14 लाख हा झालेले द्या. आपण विषयावर आलो. 52 वाटप केले राहिलेले द्या. ही त्याची यादी. हा ही आजची अपडेटेड यादी. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू. बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक लावू. नाही, ती यादी आम्ही सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला. तुमच्याकडं तलाठी ग्रामसेवक यंत्रणा उभी त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्यांना सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको. यादी लावा. यादी लावून टाकायचं सांगून आम्ही म्हणतो आम्ही ग्रामपंचायत लावून टाकू. एक दिवसात होते ते काम. एक दिवसात. नाहीतर मग जिल्हानिहाय जे पत्रक असतात नाही हे सोपं आहे. तुमच्याकडे यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली. त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधले. तुमची नोंद सापडलेले ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं यादीमध्ये याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र. लोकांना तो लेखी ती पण आम्हाला पाठवून 24 तारखेचं यादीनं दिली आहे. ह्या 2 लाख वाटले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की त्याच्यात ते तसं ते लावतील आणि फोटो काढतील. करीनाच नाही मरमर व्हायला चालली म्हणतो आम्ही मी रोज करतोय. काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय. सामंत साहेबाची आणि दाडगोची मरमर व्हायला चालली. आम्ही रोज म्हणतो ना मीडियात काय अंधारात म्हणतो होता काय आणि आमचं तेवढं भांडण आहे ना भांडणच पोहोचायचं. दादा सोपं पद्धत त्याच्यामध्ये सगळ्या रेकॉर्ड सुद्धा फक्त काय करायचं की खालच्या स्तरावर जाऊन यादी द्यायची. ग्रामपंचायत हा हे लावली जे अपलोड झालेले आहे ना हे सांगतो. शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतलीत. शिबिरं म्हणतोय आता बंद पडली. परत चालू शिबिरं घेतले म्हणतोय. घेऊ ना. मी लाट बोलतोय. त्याच्यापेक्षा- त्याच वेळेस सांगितलं त्यांनी शिबिर सुरू करा. पण आता ते काय व्हायला लागले ते शिबिर अशी व्हायला लागली. दादाजी सोपं सांगतायत ना की एका गावामध्ये उदाहरणार्थ 50 नोंदी सापडल्या आपल्याकडे अपलोड झाल्या. ती अपलोड मध्ये 50 नावं काढायची. त्याच ग्रामपंचायतीवरती ती 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे तुम्ही दाखला काढायची प्रक्रिया सुरू करा एवढं त्यांना फक्त कळवायचं. दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी त्यांची. म्हणजे कसं 58 लाख टोटल नोंदी शोधल्या त्याच्यामध्ये ज्याला दाखल केले ते सुद्धा नाव आहे. नाही नाही वर्ष नाही म्हणून मी आता बोललो नाही. होणार नाही. आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये काही clear नाहीये. मी क्लिअर नाही तुम्ही आता इंग्लिश थोडी 2-3 शब्द केले त्यांचं वाढायचं टेन्शन नाही तर काय मी ऐकलं मी सामंत साहेबांकडे बघत होतो. तुम्ही काय म्हणतात का